नमस्कार, खबर 24 तासमध्ये मी दिनेश पाचगिरे आपणा सर्वांचं स्वागत करतो। आपण आहोत शहापूर तालुक्यातील सापगाव गावाजवळ भास्ता नदीचा जो पूल आहे त्या ठिकाणी आपण आहोत आणि आता आपण जर पाहिलं तर ह्या पुलाचं ऑडिट होत आहे। मागील काही दिवसांपूर्वी मुसळधार पाऊस झाला होता, भास्ता धरण ओव्हरफ्लो झाला होता आणि यामुळेच या नदीपात्रात प्रचंड पाणी आलं होतं आणि ह्या नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली होती आणि हा जो पूल आहे सापगावचा हा पाण्याखाली गेला होता। यामुळे हा पूल संपूर्ण नादुरुस्त झालेला पाहायला मिळत आहे। यावरची वाहतूक देखील त्यावेळी थांबवण्यात आली होती। मात्र हे पुलाचं ऑडिट होईल जेव्हा होईल तेव्हा होईल, मात्र काही काळात ती वाहतूक चालू करण्यात आली होती। अजूनही त्याच्यावरती वाहतूक तशाच पद्धतीने सुरू आहे, अवजड वाहतूक असेल, साधी वाहतूक असेल। मात्र आणि यामुळेच MSRDCने आज या ठिकाणी ऑडिट करण्यासाठी काही माणसं पाठवलेली आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या पुलाचं ऑडिट होत आहे। ऑडिट म्हणजे की ह्या पुलाची आता तपासणी केली जाणार आहे की हा पूल वाहतुकीसाठी योग्य आहे की अयोग्य आहे आणि कशा पद्धतीने याची दुरुस्ती करायला हवी याची संपूर्ण तपासणी या टीमच्या माध्यमातून होणार आहे। आणि या टीमच्या सोबत शहापूर तालुक्यातील आपत्ती काळात नेहमी सोबत असणारे जीवरक्षक टीम सदस्य देखील आपण पाहिलं तर बोट घेऊन त्यांच्या सोबतीला आहेत आणि त्यांच्या माध्यमातून प्रत्येक पुलाच्या पिलेर असेल किंवा जी बाजू आहे ती पाहिली जाणार आहे। आणि आपण जर पाहिलं तर आपल्याला देखील प्रथमदर्शनी या पुलाच्या पहिल्या दोरीमध्ये काही ठिकाणी पुलाचा खालचा भाग जो प्लास्टर असतो पडलेला दिसून आलेला आहे आणि या संदर्भातच आपण जेव्हा माहिती घेतली तेव्हा या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले की आम्ही ह्या पुलाची आता संपूर्ण तपासणी करणार आहोत आणि त्यानंतरच या पुलाच्या दुरुस्ती संदर्भातला जो योग्य निर्णय तो घेणार आहोत। आणि आपण जर पाहिलं तर मुरबाड आणि कर्जत शहापूर जो रस्ता आहे तर त्या रस्त्यावर देखील या ठिकाणी एक नवीन पूल पुन्हा मंजुरीस गेलेला आणि तो मंजूर आल्यानंतर त्या ठिकाणी देखील एक नवीन पूल उभारण्यात आला। मात्र सध्या या पुलावरून फार मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असल्याने या पुलाची देखभाल दुरुस्ती होणं गरजेचं असल्या कारणास्तव आज या ठिकाणी ही पुलाची तपासणी केली जात आहे।